पुरणेश्वरपूर शहराला परिवर्तन करण्याची इच्छा दिसते आणि त्यामुळे आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. एकीकडे पाहता तर तुम्ही एकीकडे तुम्ही स्वतः विकास आघाडीचं तुम्ही विरोध केलेला मात्र तुमच्या विरोधक एकत्र आलेले आहेत आणि तुमच्यावर समाधान घेत आहेत कसं वाटतंय? वाटायचा प्रश्न नाही, ते नेहमीच विरोधात असतात, त्यामुळं त्याबद्दल काही विशेष फरक वाटत नाही. नेहमीच नगरपालिकेच्या निवडणुकात इस्लामपूर, आष्टा या दोन्ही शहरामध्ये, उरणेश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही शहरामध्ये आम्ही नेहमीच विकासाची कामं करण्यात पुढाकार आज नाही आणि पक्षापासून घेतोय. त्यामुळं ज्यांचे वेगळे वेगळे इंटरेस्ट आहेत त्यांच्या ताब्यात मागच्या वेळी नगरपालिका दिल्यावर जनतेला पश्चाताप होतोय आणि म्हणून यावेळी चांगलं परिवर्तन होईल असं चित्र आहे. उद्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा सभा लावलेली आहे म्हणजे या ठिकाणी तुमच्या विरोधात मुख्यमंत्री सुद्धा यावं लागतं हे कुठेतरी चंद्रकांत दादा टू व्हीलरवर फिरायला लागले. तुम्हाला त्यामुळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आमची बाजू किती जोरात विजयी होणार. माननीय मुख्यमंत्र्यांनी यायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर मला काही भाष्य करायचं नाही. पैशाचा प्रचंड वापर केला तर पदाधिकाऱ्याच्या घरात त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय. निलेश राणेवर गुन्हा दाखल निलेश राणे त्यांनी स्वतः जबरदस्तीने त्या घरात पैसे उघडकीस आणली त्यांचा आरोप होता पैशाचा वापर केला जातो निवडणुकीत. हो ना, म्हणजे आता निलेश राणे यांनी हे उघड केलं. ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक वॉर्डात आणि प्रत्येक गावात आहे, काही वेगळी परिस्थिती नाही. काल गुलाबराव पाटलांनी तर चक्क सांगितलं आहे की 1 तारखेला तुम्ही खाट घेऊन बाहेर झोपा, लक्ष्मी तुमच्या दारी. सामान्य नागरिक हे पाहत असतात. माझा महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर विश्वास आहे. मला खात्री आहे की हे उघड्या डोळ्याने बघणारे नागरिक आपली प्रतिक्रिया त्यावर नक्की देतील. काल विट्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचारसंहिता भंग केली. 10 होऊ शकतं. किती वेळ केलं मला माहित नाही. किती वेळ चाललं? 14 मिनिटं. एवढं चालणं योग्य नाही, पण 5-6 मिनिटं कधी कधी होऊ शकतं. त्यांनी भाषण करतानाच म्हटले की मी भाषण करणार नाही, त्यानंतर भाषण केलं. 10 वाजून गेल्यानंतर आम्ही सगळे होतो तिथं. आल्यावर म्हटलं मी भाषण करणार नाही, फक्त सांगा. नंतर त्याची लाडकी बहीण हे सगळं चालू झालं. पुन्हा लाडक्या बहिणीचा मुद्दा या निमित्ताने घेतलेला आहे. निवडणूक आयोग आचारसंहिताचं अवलंबन करतंय की नाही हे पाहता तशी चित्र दिसत नाही. जेवढा मोठा नेता तेवढ्या निवडणूक आयोग जपतो का काय असं कधी कधी वाटतं.